नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण गती व गतीचे प्रकारामध्ये रेषीय गती याचे उदाहरण याचे प्रकार पाहिले. आज आपण राहिलेला जो भाग दुसरा आहे नैक रेषीय गती त्याचे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि हा जो व्हिडिओ पाहतायत याच्या आधी पहिला भाग त्या विद्यार्थ्यांनी पाहून घ्यावा, जेणेकरून हा दुसरा भाग त्यांना समजायला सोपा जाईल. पहा, गती व गतीचे प्रकारामध्ये आज आपण पाहणार आहोत नैक रेषीय गती. आता नैक रेषीय गती म्हणजे काय ते व्याख्याद्वारे आपण समजून घेऊया. पहा, एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. कालच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिले की एका सरळ रेषेत जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याची गती आहे त्याला रेषीय गती म्हणतात. परंतु आता आपल्याला प्रकार दुसरा पाहायचा आहे नैक रेषीय गती. याच्यामध्ये काय सांगितले, एका सरळ रेषेत न जाणाऱ्या. आता आपण पाहतो काही उदाहरणं सांगायचं झालं तर घड्याळीचा फिरणारा जो काटा आहे तो एका सरळ रेषेत काही जात नाही, असा खाली खाली वरून जातो. किंवा झोपाळ्यावर झोका खेळणारी मुलगी असेल किंवा मुलगा असेल, एका सरळ रेषेत न जाता काही अंतरावर पुढे अंतरावर जातो, परत पुन्हा माघारी येतो. किंवा उडणारं फुलपाखरू आहे, फुलपाखरू काय एका सरळ रेषेत उडत नाही, काही वेळेला या फुलावर बसतं, काही वेळेला दुसऱ्या फुलावर लगेच पाठीमागे येतं. म्हणजे त्यांना काही एका सरळ रेषेत न जातात. या गतीला नैक रेषीय गती असं म्हणायचं. मग आता या नैक रेषीय गतीचे आपण काय करूया, प्रकार पाहूया. चला, नैक रेषीय गतीचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे आंदोलित गती, दुसरा प्रकार आहे नियतकालिक गती, आणि तिसरा प्रकार आहे वर्तुळकार गती, आणि चौथा प्रकार आहे यादृच्छिक गती. आपण सुरुवातीला पहिला प्रकार पाहूया, आंदोलित गती. आता याला आंदोलित गती काय म्हणायचं पहा. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असं म्हणतात. आता याचे उदाहरण सांगायचे झालं तर झोपाळ्यावर झोका खेळणारी जी मुलगी आहे ती ठराविक अंतर पार करते आणि तिथून पुढं पाठीमागं पुन्हा परत येते. म्हणजे या गतीला काय म्हणायचं, आंदोलित गती. आता आपण अशी अनेक उदाहरणं पाहू शकतो की जी शिलाई मशीन आहे, शिलाई मशीनमध्ये जे शिवणारी जी सुई आहे ठराविक अंतर खालीवरी म्हणजे मागे पुढे तिची गती जी असते ती गती असते, त्याला म्हणायचं आंदोलित गती. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो आपण पक्षाचा पंख जो आहे, पक्षी उडताना त्याचे पंख ठराविक अंतरापर्यंतच खाली जातात वर येतात, या गतीला आंदोलित गती म्हणायचे. चला, त्याच्यानंतर पुढचा दुसरा प्रकार पाहूया आपण, नियतकालिक गती. आता नियतकालिक गतीला काय म्हणायचं त्याची व्याख्या पाहूया आपण. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. मग नियतकालिक गतीचे काही उदाहरणं सांगायचे झालेच तर आपल्या पृथ्वीचं फिरणे आहे. एका विशिष्ट काळापुरतं त्या अक्षातून फिरते पृथ्वी, त्याला म्हणायचं नियतकालिक गती. घड्याळीचं काटा जसा फिरतो ठराविक 1 मिनिट काटा जर असेल तर 60 मिनिटं पूर्ण झाली की परत पुन्हा त्याच्या पहिल्यापासून चालू करतो, त्याला म्हणायचं नियतकालिक गती. चला, त्याच्यानंतर तिसरा प्रकार पाहूया आपण, वर्तुळकार गती. आता वर्तुळकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळकार गती असे म्हणतात. आता याचे उदाहरणं पाहायचे झालं तर आपल्या छताला लावलेला जो पंख आहे तो पंख्याची जी गती ती वर्तुळकार एका गोल दिशेनं काय होतो तो सतत फिरत असतो. त्याच्यानंतर आपल्याला जो राटपाळणा असेल किंवा आकाशपाळणा आपण म्हणतो, यात्रेमध्ये जाऊन गेला असेल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये बसला असाल तर तो असा गोल दिशेत फिरतो, त्याला म्हणायचं वर्तुळकार गती. असे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील. आणि आता शेवटचा चौथा प्रकार पाहायचा आपल्याला, यादृच्छिक गती. आता यादृच्छिक गतीची व्याख्या पाहूया आपण. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते, लक्षात घ्या, तिची दिशा काय होते. मगाशी उदाहरण सांगितलं तुम्हाला की फुलपाखरू, उडणारं जो फुलपाखरू आहे त्याची दिशा आणि चाल सतत बदलते. क्षणात ह्या फुलावून त्या फुलावर जातं, त्याला जवळ बसू वाटतं तोवर तिथं बसतं, तिथून उठतं, माघारी फिरतं, हे करतं. म्हणजे त्याची जी गती आहे ते यादृच्छिक गती आहे असं आपल्याला इथं सांगता येईल. काय सांगितली व्याख्या, ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. उदाहरणं झाले आणि नैक रेषीय गतीचे प्रकार पण झाले. आता आपल्याला नवीन शब्द या व्याख्येमध्ये आलेला आहे, चाल.
आता चाल म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूया. आता पहा, चाल म्हणजे काय. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. एकक म्हणजे काय की ठराविक काळापुरतं, ठराविक काळापुरतं. आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर या ठिकाणी उदाहरण सांगतो. पहा आता चाल पहा उदाहरण काय दिलेलं आहे. एक बस अंबाजोगाई ते बीड असे सुमारे 100 किलोमीटर अंतर 2 तास पार करते. तर बस एका तासात किती किलोमीटर अंतर पार करते असं उदाहरण. मग आता त्याची चाल काढायची असले त्याच्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे महत्त्वाचं. ते सूत्र पाठ करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. चाल बरोबर पार केलेलं अंतर आणि अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ छेदस्थानी. पार केलेलं जेवढं अंतर आहे तेवढं वर लिहायचं आणि छेदस्थानी काय लिहायचं आहे, पार करण्यास लागलेला वेळ जो आहे. मग तासामध्ये दिलेला असेल तर तासामध्ये, मिनटामध्ये दिलेला असेल तर मिनटामध्ये, सेकंदामध्ये दिलेला असेल तर सेकंदामध्ये. आणि पार केलेले अंतर जे आहे मीटरमध्ये दिलेलं असेल तर मीटरमध्ये घ्यायचं किंवा किलोमीटरमध्ये दिलेलं असेल तर किलोमीटरमध्ये. असं त्या एकक जे दिलेलं आहे त्याच्यानुसार घ्यायचं आपल्याला. मग आता पाहूया आपण चाल कशी काढायची. आता उदाहरण आत्ताच आपण पाहिले. काय होतं उदाहरण. एक बस अंबाजोगाई ते बीड असं सुमारे 100 किलोमीटरचं अंतर आहे. या ठिकाणी बघा आता एकक काय दिलेलं आहे, 100 किलोमीटर. मग 100 किलोमीटर हे अंतर 2 तासात पार करते. आता इथं एकक काय दिलं आहे, तास दिले, इथं किलोमीटर दिलं आहे. बरं, म्हणजे सोपं आहे. किलोमीटर तास. इथं जर मीटर दिलं आणि इथं जर तास दिलं तर तासाचं आपल्याला मिनटात रूपांतर करून घ्यायचे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथं किलोमीटर दिलं आहे आणि इथं तास दिले म्हणजे दोन्ही एकक सारखे आहेत. आपण समजू. चला पुढं. पार करते तर बस एका तासात किती किलोमीटर अंतर पार करते. तर आपण जे सूत्र आहे, काय सूत्र आहे आपलं, पार केलेलं अंतर छेदस्थानी अंतर पार करण्यास लागलेला वेळ. मग पार केलेलं अंतर किती, 100 किलोमीटर. किती वेळ लागला आहे, 2 तास. मग 2 आता 100ला भागायचं. बे एक बे, बे दोन्ही, बे पंचे 10 आणि हे शून्य राहिलेला शून्य जसं तसं, म्हणजे उत्तर आलं आपलं 50. म्हणजे 50 काय तर चाल बरोबर 50 किलोमीटर प्रति तास. हे या ठिकाणी चाल आलेली. आता तुम्हाला होमवर्क देतो. ते होमवर्क तुम्ही काय करायचं, मला गणित करायचं आणि याची चाल काढून दाखवायची. जर तुम्हाला लिहायला वेळ लागत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते गणित करा आणि कमेंटमध्ये मला त्याचे उत्तर द्या. थँक्यू.